वैभवशाली पेडणे महालात ऐतिहासिक पाऊलखुणा, पर्यटन स्थळे त्याचबरोबर प्राचीन मंदिरे आहेत. यात आता अजून एका मंदिराचा उल्लेख होतोय तो म्हणजे आस्कावाडा मांजरे येथील भारत मातेचे मंदिर. 28 वर्षापूर्वी हे मंदिर बांधण्यात आले होते. हे मंदिर कल्याण स्वामी महाराज यांच्या प्रेरणेनं बांधण्यात आले. पेडणे येथील अनिरुद्ध तळकर यांनी या मंदिरातील भारत मातेची सुबक मूर्ती तयार केली आहे. Big plots for sale from 1,000 to 20,000 square meters at Mapsa, Menkodem and Dhargal. Contact Big Tycoon. सद्गुरू कल्याण स्वामीकडे आम्ही उपदेश केला, दीक्षा घेतल्या. ते आज जवळजवळ आम्ही 91 हांवें पावल्या. एक कामाच्या निमतान आनी कामाच्या निमतान तेणें म्हाका आपयल्लो थंयसर आनी त्या कामाक येयल्लो तेन्ना म्हाका तेंच्यांनी काम करून जाल्या उपरांत एक म्हाका बोध केलो आणि त्या बोधानुसार म्हाका एक तेंच्याकडे दीक्षा घेवची इच्छा जाली. 91 घेतल्यात तुम्ही दीक्षा काय? 91. त्याच्या पयलीं हे मंदिर आसले काय? असले. तेव्हा त्यांचे हे काम मठाचे ते स्वतः काम करीत. कल्याण स्वामी महाराज ते स्वतः काम करीत. हे त्यांची ही सगळी जी आकृती आसा ती त्यांच्यानी स्वतः आपल्या हस्ते तयार केल्ली आसा. तुम्ही आता कित्या खातीर दिला उत्सव कसलो आसलो? आम्ही माझे हे माहेर घर आणि माझे हे आबा सद्गुरू हात ते माझे बाबा माझे. आणि लहानपणापासून आम्ही त्याच्या सानिध्यात आम्ही लहानाची वडली झाली. म्हणजे तुमचं हे बालपण हयत गेला या परिसरात. भारत मातेचे मंदिर केन्ना बांधले? भारत मातेचे मंदिर जवळजवळ 88-89 सालान त्यांना स्टार्ट केलंय. कित्याक माझे लग्नाचे वर्ष झाले 90 सालान त्यांना हे चालू असले काम. आणि त्यांना हे बाबान आमच्या म्हणजे सहदेव धर्मा मामल यांनी सगळे हे आपण स्वतः काम केले. स्वतः केले सगळे, म्हणजे भायले गवंडी बी असे कोण ना. त्यांना तुम्ही तरी कितल्या वर्षाची आसली? आम्ही 22 वर्षाचे. 22 वर्षाचे. त्यांनी असे परिसर ह्या पळयले जाल्यार सगळे ह्या आसा हांगासर. आणि वड आसा, वडाचेर पिपळ आणि आपणाक अशें दिसलें की हांवें औदुंबराचें ते एक झाड आसूंक जाय आशिल्लें. आणि ते हांगासर ह्या परिसरान ते आपणाक दिसना. म्हणजे कितें जालें, दुसरे दिसा पळयत जाल्यार हांगासर औदुंबराचें झाड तयार जालें, निर्माण जालें तशें आपले तशेंच एक ह्या. आणि दुसरे दिसा मागीर थंयच्यान मागीर ते झाड मागीर ह्या करून बाबान मागीर पुजा बी करून मागीर तेची मंत्र म्हणून मागीर ती ह्या केलें तेजें. येस, थँक्यू. तुळशी वृंदावन अशें वृंदावन हे खंयच पळोवंक मेळना आणि हे फक्त हा भारत मातेच्या मंदिरा समोर. सांग बाई, काय ह्याच्या विषयी माहिती? कल्याण स्वामी आमच्या दासबोध ग्रंथाचा पारायण करी प्रत्येक शनिवारचा चिंतनचं. आणि असं ताका एक ह्या कसं झालं, तुळस बांदूची, पण ती कशी बांदूची ती खंय आमच्या हेतून म्हणजे आकर्षण कशी दिसपाक ह्या देवस्थानाक शोभता अशी ताका एक इच्छा निर्माण जाली. ताका तेणी तो दासबोधाचो सगळो सारांश घेवन भगवान विष्णूचा 10 अवतार कशे भितर भागतले
हेतून त्याचो ताका पूर्ण गाढो अभ्यास असलो आणि ताका लागून ते 10 अवतार हे सुरवात पासून लास्ट पर्यंत पासून ते कसे भागतले आणि त्या हेतूसून त्यांनी ते आकृतीन निर्माण केले. मुरारी म्हामल हो आमचो गणपती ताका हांगा आपयलो आणि त्याच्या कडसून ते मूर्ती करून घेतले. आणि हे सगळे बाकीचे काम आसा कासव बोण पृथ्वीची शेप गोलाय ती स्वतः तिने आपल्या हातीन फातराची बांधले. ओके. आणि बाकीचे मूर्ती काम त्यांनी हयसर करून घेऊन ती मूर्ती केली. सध्या आम्ही आस्कावाडा ज्या ठिकाणी हा परिसर आहे या परिसरात कल्याण स्वामी महाराजांचा मठ आणि मठाला जोडूनच या ठिकाणी भारत मातेचे मंदिर आहे. आज आपल्याला आपल्या भारतीयांना भारत मातेचं दर्शन घ्यायचं असेल तर या परिसराला भेट देणे आवश्यक आहे. 1991 सालापासून पूर्वी आपले कल्याण स्वामी महाराज यांच्या मनामध्ये इच्छा प्रगट झाली की या ठिकाणी छोटेखानी भारत मातेचं मंदिर व्हावं. भारतीयांचं रक्षण करत असताना आपली भारत माता जी भारत देवी आहे तिचे दर्शनाबरोबरच तिचं पूजन अर्चन करण्यासाठी या मंदिराची आवश्यकता होती. त्यासाठी स्वतः कल्याण स्वामी महाराज यांनी या मंदिराची आणि भारत मातेच्या मूर्तीची निर्मिती केलेली आहे. आज हा परिसर सर्वांग सुंदर असा परिसर आहे. दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी या ठिकाणी एक नाम श्रीराम जयराम जय जयराम असा नाम सप्ताह चालू असतो. अखंडितपणे 24 तास हा दर शनिवारी पहिल्या महिन्याच्या शनिवारी चालू असतो. या परिसराचं सुशोभीकरण व्हावं यासाठी सरकार दरबारी अर्जही गेलेले आहेत. आता आपले स्थानिक जे आमदार आहेत जीत आरोलकर यांनी पुढाकार घेऊन या परिसराचं सुशोभीकरण करण्याचं गरज आहे. या ठिकाणी कल्याण स्वामी महाराजांचा मठ आहे. या मठामध्ये दर दिवशी वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम होत असतात. अनेकांना संप्रदायाचं जे आपले धर्माचं शिक्षण असतं ते दिलं जातं आणि सर्व हिंदू आपण एका एकोप्याने राहावे यासाठी या ठिकाणी वेगवेगळे आपले जे संप्रदायाची माणसं असतात, प्रचारक असतात, प्रसारक असतात, ते प्रचार आणि प्रसार करून एकोपा एकत्रित राहण्यासाठी निर्माण करतात. या माध्यमातून आम्ही सरकारला एक विनंती करतो. हा परिसर असा सर्वांग सुंदर आहे आणि आपल्या राज्यात कुठेच भारत मातेचं मंदिर नाही. या ठिकाणी भारत मातेचं मंदिर हे आपल्या वटवृक्ष आणि पिंपळाच्या झाडाच्या परिसरात आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर या परिसराचं सुशोभीकरण करत असताना इथली जी संस्कृती आहे, इथला जो आपला प्रचार करण्याची जी संप्रदायाचं जे काम सुरू आहे ते अखंडित राहण्यासाठी साधन सुविधा आणि योग्य त्या सोयी सुविधा सरकारने द्याव्यात अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी.